सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। व्यंकटेश नगर मधील साई मंदिर येथे दिनांक 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत सालाबादाप्रमाणे यंदाही आम्ही भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या सप्ताहानिमित्त सर्व भाविक भक्तांना भक्तांचे मी अभिनंदन करतो। आणि आमचं हे जे साई मंदिर आहे या मंदिरामध्ये हे मंदिर 2 फेब्रुवारी 2011 मध्ये श्री दुर्गे साहेब यांची स्थापना केली होती आणि त्यानंतर हे मंदिर नगर परिषदेला हँडओव्हर केलं। सुरुवातीच्या काळामध्ये इथे फार कमी लोकसंख्या होती, पण आता हळूहळू जशी गर्दी वाढून राहिली आणि त्यांनी जो सप्ताह चालू केला होता तो सप्ताह आम्ही आजपर्यंत त्यामध्ये कुठेही खंड न पडता हे सतत चालू आहे। ह्या मंदिरामध्ये आम्हाला महत्त्वाचं सहकार्य जे लाभले आहे ते माजी नगरसेवक श्री मुन्ना भाऊ तिवारी यांचे, तर त्यांनी या मंदिरासाठी फार अतुलनीय कार्य केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत करून सर्व हे करून दिलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही हा भागवत सप्ताह इथे आयोजित करतो आणि सर्व लोकांना इथे प्रसाद घेतात। या व्यंकटेश नगर वरुड येथील हा जो परिसर आहे यामध्ये प्रामुख्यानं साई मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे आणि एक छोट्या मुलांकरता खेळण्याकरता जिमची व्यवस्था केलेली आहे, खेळण्याची व्यवस्था केलेली आहे। हा परिसर दिवसेंदिवस अतिशय सुंदर असा वरुडमध्ये झालेला आहे आणि या परिसराची ओळख संपूर्ण वरुड शहराला झालेली आहे। याच अनुषंगानं आम्ही दरवर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन करत असतो। या 7 दिवसामध्ये आध्यात्मिक वैचारिक जो ठेवा असतो तो आम्ही या परिसरातील लोकांना, वरुडमधील लोकांना देण्याचा प्रयत्न करतो। एक आमची अशी इच्छा असते की हा परिसर विकसित व्हावा आणि शहरामध्ये आमच्या व्यंकटेश नगरचं नाव अतिशय चांगल्या रीतीनं घेण्यात यावा, हा आमचा उपक्रम आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।